आणि आता कोकणातून मोठी बातमी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं पुन्हा एकदा निसर्ग चक्रीवादळाचा जखमा ताज्या केलेल्या आहेत। विजांच्या कडकडाटासह धडकलेल्या वादळानं हापूस आंबा बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांवर आता दुहेरी संकट कोसळलं असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी जोर धरू लागली आहे। वादळ सदृश्य परिस्थितीचा मानवी लोकवस्तीला जसा फटका बसलाय त्याचप्रमाणे बागायतीला सुद्धा फटका बसलेला आहे। आपण पाहू शकता, मी आंब्याच्या बागेमध्ये आलोय। ही हापूसची बाग आहे आणि या बागेचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत। झाडावरती मोठ्या प्रमाणात फळं होती, ती सगळी फळं गळून पडलेली आहेत। त्यामुळे इथल्या बागायतदारांचं खूप नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास वादळ वाऱ्याने हिरावून घेतलेला आहे। मे महिन्यामध्ये पूर्णपणे आता काढणी तयार झाले होते, परंतु फळं काढण्या अगोदरच आता काल जो वादळ वारा झाला, त्या वादळ वाऱ्याचा फटका या बागायतीवरती मोठ्या प्रमाणात झाला। त्यामुळे कोकणातला जो हापूस आहे तो आता पूर्णपणे वाया गेलेला आहे। पाऊस पडल्यानंतर जो हापूस आहे तो खराब होतो आणि त्यामुळेच आता इथले जे बागायतदार आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे। हा सगळा जो आंबा आहे तो आता कॅनिंगला पाठवावा लागणार आहे, परंतु काल जो वादळ वारा झाला आणि त्या वादळ वाऱ्याचा इतका मोठा प्रचंड परिणाम झाला की मोठ्या प्रमाणात बागा नेस्तनाबूत झालेल्या आहेत। बागायतदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे इथला बागायतदार आता हवालदिल झालेला आहे। आता बागायतदारांना सरकार नेमकी काय मदत करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, परंतु त्यांना मदत मिळावी अशा प्रकारची एक भावना आता त्यांच्या मनामध्ये व्यक्त होते। परंतु यापूर्वीच बागायतदारांचं मोठं नुकसान झालं होतं आणि आता शेवटचा जो आंबा होता तो काढणी योग्य झाला होता, परंतु आता शेवटचा हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो सुद्धा वादळ वाऱ्याने हिरावून घेतलाय। त्यामुळे इथला बागायतदार आर्थिक संकटामध्ये सापडलाय।